आज मी तुम्हाला 2 प्रकारे कमी मसाले वापरून बटाट्याची पटकन भाजी कशी तयार करायची ते दाखवणार आहे। तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे। तर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, उभ्या आकारामध्ये मीडियम साईजचा बारीक कट करून घेतलेला कांदा घालायचा। ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मिरची, हिरवी मिरची आणि थोडीशी इथं मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्या पण हलक्याशा बारीक करून आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहे। त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ घालायचं, थोडासा हिंग टाकून परत हा कांदा आहे ना तो परतून घ्यायचा। आता शिजवलेला बटाटा अशा हातानं बारीक करून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हा बटाटा थोड्या वेळासाठी आपल्याला गॅस मीडियम ठेवून परतून घ्यायचा आहे। एक याची वाफ काढून घ्यायची, लगेच तुमची बटाट्याची भाजी तयार आहे। डोसा बनवला असेल तर डोशाबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा टिफिनमध्ये नेऊ शकता, चपाती बरोबर, भाकरी बरोबर अतिशय छान लागते। आता त्याचबरोबर लाल तिखटामधला बटाटा कसा तयार करायचा ते बघूया। तर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, थोडासा हिंग टाकला। त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून मी इथं टाकलेला आहे। कांदा थोडासा लालसर झाला की हळद, लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि हे सगळे मसाले आपल्याला परत एकदा परतून घ्यायचे। आता ह्याच्यामध्ये एक मीडियम साईजचं पिकलेलं टोमॅटो पण आपल्याला कट करून टाकायचं आहे। आता हे व्यवस्थित टोमॅटो शिजेपर्यंत आपल्याला थोड्या वेळासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवायचं। टोमॅटो चांगलं शिजलं की ह्याच्यामध्ये शिजवलेला बटाटा वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची। परत थोड्या वेळासाठी आपल्याला हे सगळं साहित्य आहे ना ते हलवून घ्यायचं आहे। थोड्या वेळासाठी परत ह्याच्यावरती झाकण ठेवायचं, गॅस मीडियम ठेवायची। झाकण काढल्यानंतर लगेच तुमचा बटाटा तयार आहे। तर झाकण ठेवल्यानंतर जास्त वेळ पण झाकण ठेवू नका, फक्त अर्ध्या मिनिटभरासाठी किंवा 1 मिनिटासाठी झाकण ठेवा।